धार्मिक परंपरेनुसार आपल्याकडे पितृपंधरवडा अशुभ मानला जातो। या काळात कोणताही शुभ मुहूर्त काढत नाहीत, शुभ कार्य करत नाहीत। मात्र आजवर आपल्या प्रत्येक कृतीतून अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कुटुंबियांनी नवीन वास्तूमध्ये प्रवेश केलाय। पितृपंधरवड्यात क्रांतिसिंहांच्या कुटुंबियांनी कोणता मुहूर्त साधलाय, याबद्दल त्यांचे विचार काय आहेत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुभाष पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव तो आणि क्रांतीवीर भगवानराव पाटील बाप्पा, क्रांतीवीर अण्णा हौसाताई पाटील यांचा चिरंजीव। परवा दिनांक 22 सप्टेंबर रोजी आम्ही आमचे नवीन घर बांधलं आहे। त्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला। आता नवीन घरामध्ये गृहप्रवेश करणं हा काही विशेष हे नव्हतं, कोणी त्याला वास्तुशांतीमध्ये काही म्हणेल, पण यामध्ये थोडंसं वेगळेपण असं होतं की आत्ता हा असा वेळ आहे, हा म्हाळाचा पंधरवडा म्हणून आपल्याकडे ओळखला जातो। या काळामध्ये पितरांना आम्ही जेवण द्यायचं असं काहीतरी प्रघात आणि रूढी परंपरांना आपल्याकडे पडलेले आहेत आणि या कालावधीमध्ये शुभ काम करू नये असे संकेत आहेत। या दिवशी या वेळेत गृहप्रवेश, वास्तुशांती, शुभकार्य, लग्नकार्य असे कार्यक्रम केले जात नाहीत। हे कार्यक्रम करण्यासाठी हा वेळ अशुभ समजला जातो। माझ्यासारख्या व्यक्तीला असं की आमच्या सगळ्या कुटुंबियाला असं वाटतं ह्या प्रथा सगळ्या व्यर्थ आहेत। एक तर माझे आजोबा क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वतःच सत्यशोधक आणि महात्मा फुले, शाहू महाराज आणि यांच्या विचारानं प्रभावित झालेले होते, त्याप्रमाणे काम करणारे सत्यशोधक होते। तीच विचाराची परंपरा आम्हीही सांभाळतो। आम्हालाही या देशामध्ये समाज बदलासाठी काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज ही सगळी माणसं आहेत। यांनी समाज बदलाचा एक नवा दिशा समाजाला दाखवलेली आहे, ज्यामध्ये अंधश्रद्धेला वाव नाही। त्या अनिष्ट चाली रूढी आहेत, त्या अनिष्ट चाली रूढी परंपरा आपण बदलल्या पाहिजेत। त्याने आवर्जून आयुष्यभर आपल्याला सांगत आले होते। आमचाही तोच विचार आहे। म्हणून आम्ही ठरवलं की बाळाचा 15 वर्षाचं काही असो, आपण एक चांगलं काम करतोय आणि आता आपण घर बांधल्यानंतर त्या जायचं आहे, तर आम्ही हा दिवस का निवडला? आणखी 2 दुसरे दिवस मिळाले असते। कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती समाजातल्या अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। आम्ही त्या शैक्षणिक संस्थेमध्ये वाढलो, त्या संस्कारामध्ये वाढलो आणि म्हणून कर्मवीर भाऊराव अण्णांची जयंती हाच आमच्यासाठी एक चांगला योग असू शकतो। आपल्याकडे नववास्तूत प्रवेश करणे हे शुभ कार्य मानले जाते। त्यासाठी काही पूजा अर्चा आणि धार्मिक विधी केले जातात। मात्र क्रांतिसिंहांच्या वारसदारांनी नवविचारांच्या वाटेने चालत थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारकांच्या विचारांना अभिवादन करत नवीन घरात प्रवेश केलाय। गृहप्रवेशाचे हे कार्य त्यांनी पितृपंधरवड्यात, तेही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने केल्याने सगळीकडे चर्चा होतीये। लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती।